श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा। कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असे म्हणतात। हा काही नेटका प्रपंच नव्हे। प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला। प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला। ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार। कर्ज फार झाले म्हणून प्रपंच सोडला, यात कोणता स्वार्थ त्याग आहे? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले? तर जंगलात जाऊन बसला। थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली, जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली। पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केले होते? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते। जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते? हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कुणाला तरी सुटेल काय? जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे। तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती, म्हणून त्यांना तो बाधला नाही। पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही। या गडबडीतच, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा। सावधानता कशाची ठेवायची? तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते करण्याची सावधगिरी ठेवायची। प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा। विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे। आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे। चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पहावे। विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे हे पाहता येते। व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा। मारुतीरायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो, आता विषयात त्याची आठवणही येत नाही, याला काय करावे? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात? मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करत? भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे। त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत। माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल। भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय। मी रामाचा झालो, जे जे होते ते राम इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे। श्रीराम जय राम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 30 निरूपण। समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। समर्थांच्या सेवकाकडे, शिष्याकडे वाकडा डोळा करून पाहण्याची कोणाला हिंमत आहे, असा खडा सवाल समर्थ करतात। यामध्ये समर्थांचा आत्मविश्वास पूर्णार्थाने दिसून येतो। साऱ्या भूमंडळी एवढेच नव्हे तर त्रिखंडात समर्थांच्या शिष्यांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही,
असा दिलासाही समर्थ आपल्या शिष्यांना देतात. या संबंधाने एक गोष्ट आठवते. एक गावात एक अतिशय रागीट व समर्थांचा द्वेष करणारा माणूस राहत होता. त्याला वाचासिद्धी प्राप्त झाली होती. एकदा समर्थ फिरत फिरत त्या गावी आले. नेहमीप्रमाणे त्यांचे शिष्य गावात भिक्षा मागायला गेले. गोपाळ नामक शिष्य त्या गृहस्थाच्या घरासमोर उभा राहिला व त्याने वरील श्लोक खड्या सुरात म्हटला. झाले, त्या गृहस्थाचा संताप एवढा वाढला की त्याने तावातावाने बाहेर येऊन त्या शिष्याला म्हटले की आज रात्री तू मरणार. गावातल्या लोकांनी गोपाळला सांगितले की आता तुझे काही खरे नाही, तू आज रात्री मरणार हे नक्की. गोपाळ बिचारा खूप घाबरला झाला. तसाच पळत समर्थांकडे गेला व त्यांना सर्व हकीकत सांगितली. समर्थ काही बोलले नाहीत, फक्त हसले. रात्री समर्थ एका घोंगडीवर झोपले व गोपाळला पाय चेपायला सांगितले. थोड्या वेळाने यमदूत आले, पण ते थोडे लांब उभे राहिले. गोपाळला म्हणाले की तू घोंगडीवरून बाहेर ये, आम्ही तुला न्यायला आलो आहोत. गोपाळ कसला घोंगडी सोडतोय. शेवटी सकाळ झाली. यमदूत निघून गेले. समर्थ उठले व गोपाळला म्हणाले की तू आज परत त्याच गृहस्थाकडे जाऊन भिक्षा माग. तो म्हणाला जातो, पण तेवढी घोंगडी मला द्या. तेथे जाऊन त्याने परत तोच श्लोक म्हटला. तसे ते गृहस्थ बाहेर आले. आपली भविष्यवाणी खोटी ठरवणाऱ्या समर्थांचे शिष्यत्व पत्करले. ज्यांची कीर्ती त्रिखंडात गाजत आहे असे प्रभू रामचंद्रांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत आहे. या श्लोकात हीच गंमत आहे. समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी व समर्थ म्हणजे प्रभू रामचंद्र. यामुळे असे वाटते की समर्थ रामदास व प्रभू रामचंद्र एकच आहेत. असे तर रामदास स्वामींना सुचवायचे नसेल ना. धन्य ते शिष्य ज्यांना समर्थांसारखा समर्थ गुरु मिळाला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती मार्गाचा महिमा. वैराग्याची सहज प्राप्ती. श्री भाऊसाहेबांनी एकदा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना विचारले, आपण नेहमी ज्ञानमार्गापेक्षा भक्ती मार्गाची थोरवी गात असता, पण शेवटी तर आत्मज्ञानच व्हावयाचे आहे. हे जर खरे तर ज्ञानमार्गाची कास धरल्यावर आत्मज्ञान लवकर नाही का प्राप्त होणार. यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, यथावकाश प्रसंगानुरूप मी तुम्हास भक्ती मार्ग व ज्ञान मार्ग यातील फरक दाखवीन. यानंतर 5-6 दिवसांनी हल्लीच्या स्वयंपाकघराच्या पाठीमागची बाजू की जी बरड जमीन होती ती एके दिवशी 10 वाजता हातात कुदळ घेऊन श्री महाराज खोदावयास निघाले. ते म्हणाले, ही जमीन जर लागवडीस आणली तर सकाळच्या उसळीची 1-2 महिन्यांची तरी बेगमी होईल. श्री महाराज खोदू लागल्यावर भक्त मंडळीही मदतीस धावली व प्रत्येकास जी काही मदत करता येईल तेवढी प्रत्येक जण करू लागला. श्री वामनराव ज्ञानेश्वरींना हे कळताच ते छत्री घेऊन आले व त्यांनी श्री महाराजांचे डोक्यावर छत्री धरली. श्री महाराजांचा निस्सीम भक्त विश्वनाथ हा शेतात गेला होता. त्यास 11 वाजण्याच्या सुमारास ही हकीकत कळली. ती कळताच तो धावत आला व त्याने खसदिशी श्री महाराजांच्या हातची कुदळ घेतली. तो श्री महाराजांना म्हणाला, मी असताना आपण असे श्रम करण्याची काय जरुरी आहे. मला नुसती आज्ञा करावी. हे झाल्यावर श्री महाराज नंतर श्री रामरायांचे मंदिरात यावयास निघाले. येताना ते श्री भाऊसाहेब यांना म्हणाले, ज्ञानमार्ग व भक्ती मार्ग यातील फरक पाहिलात का.
अज्ञान मार्गाने माझे डोक्यावर नुसती छत्री धरली, तर भक्ती मार्गाने माझ्या हातातील कुदळ काढून घेतली. भक्ती मार्गाने प्रेम व अनन्य शरणागती लवकर प्राप्त होतात व त्याकरता भक्ती मार्गाचा अवलंब करावा असे मी नेहमी सांगत असतो. श्री महाराज पुढे म्हणाले की ज्ञान मार्गात वैराग्याची लंगोटी घट्ट असावी. ती जर ढिली पडली तर फजितीला पारावार उरत नाही. धड ना प्रपंच व धड ना परमार्थ अशी स्थिती होऊन जाते. भक्ती मार्ग हा आमच्या गृहस्थाश्रमासारखा आहे. त्याच्यात पोकळ कासोटा असला तरी चालतो. दैवयोगाने उत्तम कुळात जन्म आलेला असावा. सद्गुरू अनुग्रह होऊन भक्ती मार्गाची चुणूक कळलेली असावी. हे असे झाले म्हणजे मग कितीतरी माणूस प्रपंचात असला तरी वैराग्य केव्हा येऊन गेले हे न कळताच त्याचे काम होऊन जाते. असा भक्ती मार्गाचा महिमा आहे. संदर्भ श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे यांच्या हस्तलिखाणातून. संकलन श्रीपाद वामन महाजन. संग्राहक डॉक्टर डी देशमुख, कामठेकर, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.